गणेश शारदा सद्गुरु संत महंत मुनीश्वरो सर्वही माझार्विरो सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम यो जातो मरुद संजोग क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचनम सुपुण्यजनकं श्रीदासबोधा यकीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिकरोक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पावी प्रेमग्रासा महाराजा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतो। दशक 18वा आणि आज समास 4था सुरू आहे। श्रीराम समर्थ श्रीराम देहा करता गणेश पूजन देहा करिता शारदा वंदन देहा करता गुरु सज्जन संत श्रोते श्रीराम। आपण देह धारण केलेला आहे म्हणून गणपतीला वंदन करायचंय, सरस्वतीला वंदन करायचंय, गुरुला वंदन करायचंय, श्रोत्यांना वंदन करायचंय। का? आपण देह धारण केलाय म्हणून, नाही तर तो आणि आपण एकच आहे। आपण हा देह धारण केलाय म्हणून त्याच्यापासून थोडंसं आपण वेगळं आहोत, बरोबर? कारण आपल्याला देह धारण केल्यानंतर हा देह म्हणजे मी, हा भावना निर्माण झाल्यामुळे आपण तो देव वेगळा आणि त्याची पूजा करणारा मी भक्त वेगळा असा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो, कारण आपण देही आहात म्हणून। आणि आपण देही आहे आणि तो देव वेगळा आहे अशी अज्ञान अवस्थेतली भावना आहे। ज्ञान झाल्यानंतर तो आणि आपण एकही कळतं, पण एवढं कळलं तरी संत काय म्हणतात, मग समजा तेवढी आपली तयारी झाली, तो देव आणि मी एकच आहे कळण्या इतकी। अशा अवस्थेला पोहोचल्यानंतर सुद्धा संत म्हणतात देवा ही अवस्था मला नको, तू देव मी भक्त ऐसे करी। आता तू आणि मी एक झालो हे खरं आहे, पण तू आणि मी एक झालो तर पूजा कोणाची करू? म्हणून तू देवच राहा आणि मला भक्तच ठेव। पण या अवस्थेपर्यंत जाण्याची म्हणजे म्हणाले कसं आहे, तर आपण आधी शाळेत जात होतो, म्हणजे कधी आधी म्हणजे कधी KG पासून जेवढं शिकलाय तिथपर्यंत जात होतो। आणि आता 80 वर्षे झाले, 75 वर्षे, 60 वर्षे झाले तरी शाळेत जातो। शाळेत जाणं चुकलंय का? म्हणले अहो आमचं काय आता नाव नाही शाळेमध्ये, पण म्हणले नातवाला सोडायला जातोय ना। तसंच ज्ञान झाल्यानंतर सुद्धा मंदिरात जायचंय, ज्ञान झाल्यानंतर सुद्धा पुन्हा देवाची पूजा करायची। देहा करता गणेश पूजन देहा करता शारदा वंदन देहा करता गुरु सज्जन संत श्रोते श्रीराम देहा करता कवित्वे चालती। ही सगळी काव्य निर्माण झाली, ती कोणासाठी? हे देहधारी माणसासाठी निर्माण झालेली आहे। कवीही देहधारी आणि काव्य ऐकणाराही देहधारी।
देहा करता कवित्वे चालिते, देहा करता अध्ययने करते, देहा करता अभ्यासते नाना विद्या श्रीराम. आता हा देह धारण केलाय म्हणजे या देहाच्या माध्यमातून याला टिकवलं पाहिजे म्हणून काहीतरी चरितार्थ करणं आलंच. आणि नुसतं आहार निद्रा भय मैथुनांचे करून का उपयोग आहे. म्हणून ज्ञानप्राप्ती झाली म्हणजे या देहाच्या निमित्ताने आपल्याला चरितार्थाचं साधनही करायचं आहे आणि परमार्थाचं ज्ञानही घ्यायचं आहे. या देहा करता कवित्वे चालते, देहा करता अध्ययने करते. नाना प्रकारचे अध्ययन आहे, अभ्यास आहे, शिक्षण वर्ग आहे. देहा करता अभ्यासिती नाना विद्या. आपला हा देह आहे, या देहाला लोकांनी चांगलं म्हणावं, ज्ञान संपादन करावं. नाना विद्या श्रीराम. देहा करता ग्रंथलेखन, नाना लिपी ओळखणं, नाना पदार्थ शोधन. देहा करता श्रीराम. हे सगळं केलंय. अहो हे विश्वच आपल्यासाठी भगवंताने निर्माण केले, आणखीन काय करायचं कमी बाकी. हे विश्वाचे अंगणा आम्हा दिले खेळावया. हे भगवंताने आपल्यासाठी तर केलंय ना, पण तारतम्य ठेवावं लागतो. भगवंताने विष पण निर्माण केलंय आणि अमृत पण निर्माण केलंय. दोन्ही पाण्याचेच पदार्थ. काय प्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे ना. ज्यूस प्यायचा का दुसरं काही प्यायचं ते आपल्याला कळायला पाहिजे. देवाने निर्माण केलं असलं तरी तारतम्य ठेवावंच लागतं. ते मागच्या लाईट लावा जरा. देहा करता ग्रंथ लेखन, देहा नाना लिपी ओळखणं. आपण देह धारण केलाय. अशा देह धारण केलेल्या अनेक कवींनी काव्य निर्माण केली, ग्रंथ निर्माण केले. नाना प्रकारच्या लिपी आहेत, त्या ओळखता आल्या पाहिजेत. इंग्रजी लिपी वेगळी आहे, रोमन लिपी वेगळी आहे, पुन्हा त्यात आपलं भारतातलं मराठी भाषा आहे, निराळ्या भाषा, संस्कृत भाषा, त्या प्रत्येकाची लिपी आहे. ती लिपी आपल्याला जर कळली, गम भन कळलं तर पुढचं वाचता येईल ना. देहा करता ग्रंथलेखन, नाना लिपी ओळखणं, नाना पदार्थ शोधन. देहा करता श्रीराम. देहा करता महाज्ञानी सिद्ध साधू ऋषी मुने. देहा करता तीर्थाटने फिरती प्राणी श्रीराम. या देहाचं सार्थक व्हावं म्हणून अनेक ज्ञानी माणसं या जगामध्ये आहेत. अनेक साधू आहेत, अनेक सिद्ध आहेत, ऋषी आहेत, मुनी आहेत. आणि या देहाचं सार्थक करण्याकरता ते नाना प्रकारची तीर्थयात्रा करतात. देहा करता तीर्थाटने फिरती प्राणी श्रीराम. देहा करता श्रवण घडे, देहा करता मनने पवाडे. देहा करता देही आतुडे, मुख्य परमात्मा श्रीराम. या देहाकरता म्हणजे या देहाचं सार्थक व्हावं, मनुष्य देहाचं सार्थक व्हावं म्हणून आपण सत्संगाला जातो. त्या ठिकाणी श्रवण भक्ती घडते. जे काही आपण ऐकलेलं आहे त्याचं आपण मनन करतो. देहा करता देही आतुडे, मुख्य परमात्मा. या देहाचा जसा आपण अभ्यास करायला लागो त्यावेळेला या देहामध्ये असलेला परमात्मा सुद्धा आपल्याला अनुभवायला येतो, दृष्टीस पडतो असं नाही. आज परमात्मा आहे याचा आपल्याला अनुभव येतो. देहा करता देही आतुडे, मुख्य परमात्मा श्रीराम. आतुडे सापडतो. देव जवळी जवळी अंतरी भेटी नाही जन्मवरी. मग असा हा देव भेटतो कशाने? श्रवणाने, मननाने, चिंतनाने. देहा करता कर्म मार्ग, देहा करता उपासना मार्ग,
देहा करता ज्ञानमार्ग भूमंडळी श्रीराम. या देहाचं कल्याण व्हावं म्हणून नाना प्रकारची सत्कर्म करायला सांगितलं. देहासाठी नाना प्रकारच्या उपासना सांगितल्या. देहाकरता नाना प्रकारचे ज्ञानमार्ग आहेत. 14 विद्या 64 कळा आहेत. ते सगळे शास्त्र 18 पुराण सगळे शिकून घे. योगी वितरागी तापसी देहा करता नाना सायासी देहा करता आत्मयासी प्रगटणे घडे श्रीराम. या हा देह धारण केलेलीच माणसं काही योगी झाली, काहींना वैराग्य प्राप्त झालं, कोणी तपश्चर्या करायला लागलं. या देहाकरताच परमात्म्याला प्रकट व्हावं लागतं. परमात्मा कधी प्रकट होतो? या देहासाठी कसा प्रकट होतो? अहो, ह्या देहधारी माणसाला जेव्हा त्रास होतो तेव्हा हे देहधारी माणसं त्या परमेश्वराला प्रार्थना करतात की मला या संकटातनं तार. मग ह्या देहाचं रक्षण करण्याकरता, सज्जनांचं रक्षण करण्याकरता, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मग ह्या देहासाठीच त्या परमात्म्याला प्रगट व्हावं लागतं. नाना प्रकारचे देह धारण करावे लागतात. हिरण्यकश्यपूने विचारलं, या खांबात आहे का? आहे म्हणले. त्यातनं प्रगट झालं ना. देहा करता आत्मयासी प्रगटणे घडे श्रीराम. इहलोक आणि परलोक देहा करता सकळ सार्थक देहे विण निरर्थक सकळ काही श्रीराम. देह आहे म्हणून इहलोक आहे, परलोक आहे. देह आहे म्हणून देहाचं सार्थक करायचंय. इहलोक आणि परलोक देहा करता सकळ सार्थक म्हणजे हा इहलोक पण सार्थकी म्हणजे आपला प्रपंचही सार्थकी लागला पाहिजे आणि परमार्थही सार्थकी लागला पाहिजे. देहच नसता तर इहलोक कुठला परलोक कुठला? देहे विण निरर्थक सकळ काही श्रीराम. पुरश्चरणे अनुष्ठाने गोरांजने धूम्रपाने शीतोष्ण पंचाग्नी साधने देहा करता श्रीराम. हे देहधारी आपण आहोत म्हणून गायत्रीचं पुरश्चरण आहे. नाना प्रकारच्या मंत्राची पुरश्चरण करतात. होम यज्ञादी कर्म करतात. म्हणजे अनेक हठयोगी आहेत. खाली अग्नी पेटवायचा, झाडावरती उलट आपल्याला टांगून घ्यायचं, सगळं धूर नाका तोंडात जाईल अशी व्यवस्था होती. पण म्हणले हे योगी लोक वरती उलट टांगून घेऊन खालनं धूर सोडून मग नाका तोंडात जाण्याची व्यवस्था करतात. पण आपल्याला उलट न टांगता नाका तोंडात दूर जायची काही व्यवस्था आहे का? म्हणजे पूर्वी चुरी होतात ना, नाका तोंडात दूर जात होता, उलट टांगून यायची जरूर नव्हती. घोरांजने धूम्रपाने. आता धूम्रपान म्हणजे सिगारेट उडणं ते नाही. धूम्रपान म्हणजे धूर म्हणजे असं कठीण आहे ते. नाका तोंडात धूर जातोय आणि आपलं नामस्मरण चाललंय, सोपी गोष्ट आहे का? हठयोग म्हणले का? शीतोष्ण म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये गार पाण्यामध्ये उभं राहून तपश्चर्या करायची आणि उन्हाळ्यामध्ये सूर्य अंगावरती घेत खाली तापलेली जमीन आहे त्याच्यावर बसून तपश्चर्या करायची. शीतोष्ण सहन करायचं. आपल्याला शीतही सहन होत नाही आणि उष्णही सहन होत नाही अशी आपली परिस्थिती. म्हणजे लवंग खाल्ली की थंडी, हे वेलदोडा खाल्ला की थंडी होते आणि लवंग खाल्ली की उष्णता होते असं आपलं शरीर आहे. पण हे शीतोष्ण सहन करणं कशासाठी? देहासाठी.
शीतोष्ण पंचाग्नी साधने, चारी बाजूला 4 होमकुंड आणि वरती सूर्याचा धगधगता प्रकाश, अशा याच्यात तपश्चर्या करायची. देहाकरता श्रीराम, या देहाचं कल्याण व्हावं म्हणून नाना प्रकारची साधनं आहेत. देहाकरता पुण्यशीळ, देहाकरता पापी केवळ, देहाकरता नरगळ सुचिस्वंत श्रीराम. हा देह धारण केलेला आहे म्हणून काही आपण म्हणतो हे पुण्यात्मे आणि काही म्हणले हे पापी आत्मे. काही म्हणाले इथे हा शुचिर्भूत मनुष्य, स्नान संध्या जप तप ध्यान सगळं, आणि म्हणजे हा काय आगजागळ आहे, न स्नान न संध्या न जप न तप न ध्यान न कपडे स्वच्छ न काही. म्हणजे देह आहे म्हणून अप टू डेट राहणं आहे आणि देह आहे म्हणून अजागळपणे राहणं आहे. काय कसं राहायचं ते आपल्यावर आहे. देहाकरता अवतारी, देहाकरता वेशधारी, नाना बंडे पाषांडे करी, देहाकरता श्रीराम. हा देह आहे म्हणून मग परमात्मा सुद्धा देह धारण करून अवतार धारण करतो. ह्या देहासाठीच पोट भरण्यासाठी काही लोक नाना प्रकारचे वेश धारण करतात, त्याच्यातनं आपल्या उपजीविकेचं साधन करतात. नाना प्रकारचा खोटारडेपणा कशासाठी आहे? हे पापी पेट का सवाल आहे म्हणतात. अरे कोणत्या पापी पेटच्या सवालासाठी काय वेडवाकडच करणं आवश्यक आहे? काय चांगल्या मार्गाने सुद्धा पोट भरता येत आहे. देहाकरता विषय भोग, देहाकरता सकळ त्याग, होती जाती नाना रोग, देहाकरता श्रीराम. हा देह आहे म्हणून नाना प्रकारचे भोग आहेत, विषय भोग आहेत. उत्तम खाऊ वाटतंय ते देह आहे म्हणून न. मेलेल्या माणसाला पाची पकवानं ठेवली तर काय त्याचा उपयोग आहे? जिवंत आहे म्हणून काही तर खाऊ वाटतंय, जिवंत आहे म्हणून काही पाहावं वाटतंय, जिवंत आहे म्हणून तीर्थयात्रा करावी वाटते. हे सगळं देहासाठीच आहे ना. देहाकरता विषय भोग, देहाकरता सकळ त्याग. या देहाच्या कल्याणासाठी त्यागही करावा लागतो. म्हणजे डायबिटीज झाले, आम्ही त्याग केलाय कशाचा? गोड पदार्थाचा. तर करावा लागतो ना त्याग. का? आपल्याला आणखी आयुष्य काढायचंय हो, मग त्याग करावा लागतो का नाही? मग हा देहासाठीच भोग आणि देहासाठीच त्याग. जाणा मनुष्य आहे, डॉक्टरने सांगितलं आता लंघन करणं भाग आहे, तुम्हाला बारीक व्हायचं असलं तर करावं लागतं का नाही? हा, म्हणजे ते काय झालं? त्याग आला. तुम्ही रोज एवढं खाताय कॅलरीजचं, आता थोडं कॅलरीज कमी करायला पाहिजेत, त्याग करा का नाही? म्हणजे कशासाठी त्याग केला हो? तुम्ही एवढं रोज खात होता, आता का त्याग केला? म्हणजे मला बारीक व्हायचं. आपण बारीक झाला विचारतो त्या माणसाला, का म्हणले तब्येत ठीक नाही का? नाही म्हणले मी सध्या डायटिंगवर आहे. मग त्याग आहे. देहाकरता विषय भोग, देहाकरता सगळं त्याग, होती जाती नाना रोग, देहाकरता श्रीराम. देह आहे म्हणून नाना प्रकारच्या व्याधी आहे म्हणून तर दवाखाने चालले. पण त्यात नुसतं नाही, प्रत्येक अवयवाचा स्पेशलिस्ट वेगळा. डोळ्याचा वेगळा, कानाचा वेगळा, नाकाचा वेगळा, पुन्हा उजव्या नाकाचा वेगळा, डाव्या नाकाचा वेगळा, उजव्या हाताचा वेगळा, डाव्या हाताचा वेगळा. स्पेशालिस्ट. का? देह आहे म्हणून. देह आहे म्हणून रोग आहे आणि रोग आहे म्हणून डॉक्टर आहेत. देह आहे म्हणून पादत्राणे घालायचे आहेत आणि पादत्राणे घालायचे म्हणून पादत्राणाची दुकान आहेत. देह आहे म्हणून कपडे घालायचे आहेत, कपड्याची दुकान आहेत. देह आहे म्हणून खाण्याचे नाना पदार्थ, देह आहे म्हणून नाना प्रकारच्या वस्तू घ्यायच्या, मॉलच मॉल. देह आहेत म्हणून आहे ना. काय? देहाकरता नविधा भक्ती, देहाकरता चतुर्विधा मुक्ती, देहाकरता नाना युक्ती, नाना मते श्रीराम. देह आहे म्हणून ह्या नाना नवविधा भक्ती आहे. या 9 प्रकारच्या भक्तीच्या योगाने परमात्मा प्राप्त होतो. मग ह्या देहासाठीच आपण ह्या नवविधा भक्तींचा आश्रय घेतो. देहाकरताच आपल्याला 4 मुक्ती मिळाव्यात असं वाटतं. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. या मुक्ती प्राप्त व्हाव्यात असं आपल्याला वाटतं. देह आहे म्हणून वाटतं. देहाकरता नाना वर्म, देहाकरता नाना युक्ती, नाना मते श्रीराम. ह्या देहासाठी नाना प्रकारच्या युक्त्या आपण करतो. नाना प्रकारची मतमतांतर आहेत. सगळ्याच मत एक आहे का? नाही. एका घरात 4 माणसं आहेत पण 4 मत.
म्हणजे असं का होतं, एकाच आई वडिलाची 4 लेकरं, चौघांची मतं वेगळी आणि आई वडिलाच वेगळं, 6 मतं एकाच घरात. म्हणजे असं कसं, म्हणजे पिंडे पिंडे मते भिन्न. जेवढी माणसं तेवढी मतं, प्रत्येकाचं मत वेगळं असणार. पण हे ज्यांनी गृहीत धरलं ना त्याला मतमतांतराचं काही वाटत नाही. वेगवेगळी मतं असणार ना, ते आपण गृहीत धरलं पाहिजे. देहा करता दानधर्म, देहा करता नाना वर्म, देहा करता पूर्वकर्म, म्हणते जने श्रीराम. देहा करता नाना धर्म, या देहाचं सार्थक व्हावं नाना प्रकारच्या धर्माचा आश्रय करतो. धर्म म्हणजे उपासना पद्धती आहे. त्या नाना प्रकारच्या उपासना पद्धतीचं आपण आचरण करतो. परमेश्वर प्राप्तीसाठी नाना प्रकारचे मार्ग आहेत, पंथ आहेत. देहा करता नाना वर्म, अनेक माणसाची निराळी वर्म आहेत. आपण काय म्हणतो, कुणाच्या वर्मावर बोट ठेवू नका, त्याचं काही दुःख आहे, काही पडती बाजू आहे त्याची, त्या पडत्या बाजूवर तुम्ही बोट ठेवू नका म्हणा. देहा करता नाना वर्म, देहा करता पूर्वकर्म, म्हणते जने श्रीराम. हा देहा आहे म्हणून म्हणले एवढं याच्या वाट्याला का आलं, म्हणले त्याचे पूर्वजन्मीचे भोग आहेत. बघा एफडीआर असते का नाही आपली, काही एफडीआर 5 वर्षाच्या, काही 2 वर्षाच्या, काही 1 वर्षाच्या, काही 6 महिन्याच्या, काही महिन्याच्या एफडीआर आहे. तेवढी एफडीआर मॅच्युअर झाली की त्याचं आपल्याला रिटर्न मिळतं का नाही. तशा ह्या पुण्याच्या एफडीआर आहेत, पापाच्या एफडीआर आहेत. पुण्याची एफडीआर आपलं भरली त्याची तारीख की लगे आपल्याला रिटर्न मिळतं. जीवनात चांगले दिवस यायला लागतात. पापाची एफडीआर मॅच्युअर झाली म्हणजे एरवी चांगली माणसं वागणारी माणसंही वाईट वागायला लागतात. नाना प्रकारचे रोग जे पोटामध्ये धरून बसले दबा धरून ते बाहेर पडतात. पापाची एफडीआर मॅच्युअर झाली की सगळी दुखणी बाहेर पडतात. आणि पुण्याची एफडीआर मॅच्युअर झाल्यानंतर सगळे डॉक्टरकडून थकलो, पण ह्या डॉक्टरकडून गेलो बरं वाटलं. म्हणजे इतके डॉक्टरकडून बरं वाटलं नाही, याच्यात एवढं काय म्हणाले. संत तुकाराम महाराज सांगतात, भोग सरे आणि वैद्य भेटे. तुमचं भोग संपायची वेळ आली आणि तुम्हाला चांगला डॉक्टर भेटला. म्हणजे भोग भोगल्याशिवाय चुकतायत का, भोगावे लागतात. ज्याचे त्याला भोगायचे. तो म्हणले चला तुझे मी भोगतो असं आहे का, नाही, त्याचं त्यालाच भोगायचं आहे. आपल्याला काही नाही. आपण फारसं त्याला मदत करू शकतो, या अंगावरचं त्या अंगावर कर, खायला घाल, अमुक कर, आंघोळ घाल, आपण करू शकतो, पण त्याचे भोग त्यालाच भोगायचे. देहा करता पूर्वकर्म, म्हणती जने श्रीराम. देहा करता नाना स्वार्थ, देहा करता नाना अर्थ, देहा करता होय जे व्यर्थ आणि धन्य श्रीराम. ह्या देहा करताच आपण नाना प्रकारचे स्वार्थ जोपासतो. नाना प्रकारचे अर्थार्जन करतो. ह्या देहाच्या चांगलं सुखात जीवन जावं म्हणून. ह्या देहा करताच होय जे व्यर्थ आणि धन्य. ह्या देहा करताच लोक तुम्हाला धन्य म्हणतील असं कार्य तुमच्याकडनं घडतं. किंवा ह्या देहा करताच तुम्ही असं काही वागता की लोक तुम्हाला नावं ठेवतात. म्हणजे चांगलं म्हणणं आणि वाईट म्हणणं ह्या देहाच्या माध्यमातूनच आहे. तुम्ही चांगलं केलं तर लोक चांगलं म्हणतील, वाईट केलं तर वाईट म्हणतील. देहा करता होई जे व्यर्थ आणि धन्य श्रीराम. देहा करता नाना कळा, देहा करता उन्हा आगळा, देहा करता जिव्हाळा, भक्तिमार्गात श्रीराम. देहा करता नाना कळा. देहासाठी या नाना प्रकारचे उपद्व्याप आपण करतो, नाना प्रकारच्या कला. आणि ह्या देहासाठीच काही ठिकाणी उणेपण आहे, काही ठिकाणी सगळं काही आहे. देहा करता जिव्हाळा, भक्तिमार्गाचा श्रीराम. हा देह आहे म्हणून भक्तिमार्ग आहे. आणि भक्तिमार्गामध्ये काय हो, प्रेम आहे. भक्तिमार्ग म्हणजे काय, प्रेमाचा मार्ग आहे. नाना सन्मार्ग साधने,
देहा करता तुटती बंधने, देहा करता निवेदने मोक्ष लाभे, निवेदने मोक्ष लाभे श्रीराम। नाना सन्मार्ग साधने, नाना प्रकारची साधन आहे। साधने वेगळा आणि साधने वेगळा आहे। न वर मात्र आहे, ने वर मात्र आहे। साधन आहे, अनेक प्रकारची साधन आहे म्हणून साधने म्हणते, आणि साधने म्हणजे ते यथासांग पार पाडणे। देहा करता सन्मार्ग, देहा करता सन्मार्ग आहे। नाना प्रकारची साधनं आहेत, त्या साधनांचा म्हणजे नामस्मरणाचे पय त पय नाना प्रकारची साधनं आहेत, नाना प्रकारचे सन्मार्ग आहे। कुठल्याही मार्गाने तुम्ही समाजाला अडल्या नडलेला मदत करू शकता। देहा करता तुटती बंधने, या देहाची बंधनं आहेत ती तुटून जातात। देहा करता आपण ह्या देहातच, बरं आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्यालाच व्हायचं आहे ना, म्हणजे मुक्त कसं होणार आणि बांधलेला कसा? म्हणाले कल्पनेनेच आपण आपल्याला बांधून घेतलंय आणि कल्पनेनेच आपण यातनं बाहेर पडतो। आपल्याला बांधणारा बाहेरचा कोणी नाही आणि आपल्याला सोडवणारा बाहेरचा कोणी नाही। आपल्याला आपुली आपण करा सोडवणं, संत सांगतात तुमचं तुम्हाला सोडवण करायची। आता तुम्हाला असं वाटतं कोणतरी पाहिजे म्हणून म्हणतोय गुरु म्हणतो मी पण आहे, तुमचं तुम्ही सोडवणूक करायची। आपुली आपण करा सोडवण, आपल्याला सोडवण करायची। पण आपल्याला असं वाटतं मला जमणार नाही, म्हणलं मी ऐकू मी हो ना, तुमच्या डरतो। म्हणजे या मायेमध्ये गुंतणारे आपणच आहोत आणि मायेमधनं बाहेर पडणारे आपण। आपल्याला एखादं मनाविरुद्ध वागले, गेले उडत, आपल्याला काय त्याची किंमत नाही। मनासारखं वागले की सगळे आपल्या मनाविरुद्ध वागले वाईट नाही, आपणच गुंततो, आपणच बाहेर पडतो। देहा करता निवेदने मोक्षला, देहासाठीच म्हणजे आपण देहधारी आहोत। देहधारी गुरुला शरण गेलो तर तो देहधारी गुरु आपल्याला मार्ग सांगतो, या मोहपाशातनं बाहेर कसं पडायचं त्याचा, या बंधनातनं बाहेर कसा पडायचा तो मार्ग सांगतो। बघा गुरु फक्त मार्ग सांगतोय, करायचंय आपल्यालाच, बरोबर आहे का नाही? अहो तुमची तब्येत चांगली व्हावी म्हणून रोज सकाळी उठून पहाटे फिरायला जाता, कोण सांगतो? डॉक्टर। कशासाठी सांगतो? आपल्या कल्याणासाठी सांगतो का? म्हणले रोज मी पण तुमच्यावर येतो असं म्हणतो का डॉक्टर? नाही, तुम्हालाच जायचं होतं, फक्त तुमच्या कल्याणाचा मार्ग दाखवतो। तुला लवकर उठावं लागेल, व्यायाम करावा लागेल, बरं व्हायचं असेल तर कर, नसेल तर तू आणि तुझं नशीब म्हणणार। देहा करता निवेदने मोक्ष लाभे श्रीराम। देहा करता निवेदन आहे, आत्मनिवेदन ही शेवटची भक्ती आहे। नवविधा भक्तीतली शेवटची भक्ती निवेदन, म्हणजे आपण आपला देह भगवंताला अर्पण करणे, याला निवेदन म्हटलंय। म्हणजे हा देह आता माझा नाही, म्या अर्पिला मध्ये देहची विठ्ठलाला। आता ह्या देहावर देवा तुझी सत्ता आहे, तुझी सत्ता आहे। आधी कोणाची होती? आपली होती, आधी त्याचीच सत्ता होती। फक्त आता आपल्याला जाणीव झाली या देहावर त्याची सत्ता आहे। झाडाचेही पान हाले त्याची सत्ता, हे नंतर ज्या वेळेला कळतं त्यावेळेला कळतं सगळं त्याच्या मनानं चाललंय। आपल्या मनाला विचारतंय कोण? जे काय आयुष्यात घडतं ते आपल्या मनासारखे थोडंच घडतंय, त्याच्या इच्छेने घडतंय। चांगलं असो वाईट असो, आपलं पूर्वकर्म म्हणा काय जे काय, पण त्याच्या इच्छेने घडतंय ना। मग ज्ञान झाल्यावर मनुष्य म्हणायला लागतो देवाचे इच्छेने वर्तावे, देव ठेवील तैसे राहावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव श्रीराम। देहाच्या आपल्या इच्छेला कोण विचारत नाही, सगळी त्याच्या इच्छेत चाललंय। मग त्याच्या इच्छेनेच वर्तावं, देवाच्या इच्छेने वर्तावे, देव ठेवील तैसे राहावे। म्हणले आता ही जी ओवी सांगितली ही जरा दुसऱ्या भाषेत सांगता का? देवाच्या इच्छेने वर्तावे, देव ठेवील तैसे सांगतो।
जो होता है, हिंदीत सांगतो तुम्हाला, जो होता है भले के लिए, जो हो रहा है भले के लिए, जो होगा भले के लिए, तेच आहे. देवाची इच्छेने वर्तावे तेच आहे ते, जो होता है भले के लिए, जो हो रहा है भले के लिए, तेच त्याच्या इच्छेने सगळं चाललेलं आहे. देहा करता निवेदने मोक्ष लाभे श्रीराम. मोक्ष त्याला प्राप्त होऊन जातो. सकळ देहामध्ये उत्तम देही राहिला पुरुषोत्तम, सकळा घटी आत्माराम विवेके जाणते श्रीराम. हा देह खरा म्हणजे कसा आहे हो? वाईट आहे. याच्या इतकं वाईट दुसरं काही नाही. पुढे अहो एवढा सुंदर देह तो वाईट काय म्हणतात? जरा काढून बघा आतमध्ये, लगेच शिवून टाका म्हणाल. आत काय आहे? रक्त मांस मला घाणे, दुसरं काय आहे त्याच्यामध्ये? हे वर्ण भगवंताने आपल्याला शिवून पाठवले पॅकिंग म्हणून बरं आहे. आतमध्ये किती कोंबलं तरी, एवढा मोठा देह झाला तरी ह्यातली शिवण निघते का? भगवंतानी आईच्या पोटामध्ये असताना ती शिवण केलेली आहे. किती मोठं झालं तर शिवण काय उसवते का? इथं आपल्या गादीची शिवण उसवते, कपड्याचे शिवण उसवते, त्याची उसवते का? त्याची उसवत नाही. असा हा घाणेरडा देह आहे. काय? नाकातनं घाण, कानातनं घाण, डोळ्यातनं घाण, तोंडातनं घाण, सगळीकडनं घाण. म्हणजे काय म्हणले? हा देह दुर्गंधीयुक्त आहे असं म्हटलं. मग एवढा वाईट देह, पण या देहात मग चांगलं काय म्हणाले? या देहामध्ये चांगलं काय आहे? देही राहिला पुरुषोत्तम. या देहामध्ये भगवंताचा वास आहे म्हणून हा देह पुण्यवान झाला. या देहामध्ये भगवंत आहे म्हणून या देहाला किंमत आहे. नाही तर काय होतं? खाली उतरला की उचलाच, तो आतमध्ये आहे तोपर्यंत पुण्यवान देह आहे. देही राहिला पुरुषोत्तम म्हणजे पुन्हा तुझ्या एकट्याच्या देहात आहे का? नाही. सकळा घटी आत्माराम विवेकी जाणते. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये तो परमात्मा भरलेला आहे. हे कोण जाणतं? विवेकी जाणते. विवेकी मनुष्य. देहादेही एक हरिपाठामध्ये सुद्धा सांगितले. तो सगळ्यांच्या मध्ये तोच आहे, एकटाच. म्हणून म्हणले जे जे भेटे भूत ते मानिते भगवंत. सर्वांच्या मध्ये तो. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. आता पंढरपूरला वारीमध्ये गेल्यावर लोक एकमेकाच्या पाया पडतात. लहान मोठं, स्त्री पुरुष काही बघत नाही, सगळे एकमेकाच्या पाया पडतात. माऊली माऊली माऊली. आता पाया पडता म्हणजे काय होतं? आपल्यातला अहंकार नाहीसा होतो. लोकांच्या पाया पडणं काय सोपं गोष्ट आहे? आपलं मीठपणा किती असतो आपल्याला. पण तिथे आपण लहानाच्या पाया पडतो. तो ज्ञानी आहे अज्ञानी आहे काही बघत नाही. श्रीमंत आहे गरीब आहे पाहत नाही, त्याच्या पाया पडतो. आपल्याला त्याच्यामध्ये फक्त माऊली दिसते म्हणून पाया पडतो. आणि त्यावेळेला आपला अहंकार नाहीच होतो. मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, ज्ञानी आहे, ते सगळं बाजूला पडतं आणि आपण पाया पडतो. म्हणून पंढरीच्या पंढरीच्या लोकांना नाही अभिमान म्हटलंय. अभिमान बाजूला पडल्याशिवाय तुम्ही कुणाच्या पायात पडणार. देह सकळामध्ये उत्तम देही राहिला पुरुषोत्तम, सकळा घटी आत्माराम विवेकी जाणते श्रीराम. देहा करता नाना कीर्ती अथवा नाना अपकीर्ती, देहा करता होती जाती अवतार मालिका श्रीराम. या देहासाठी मनुष्य लोकांच्या उपयोगी पडून कीर्ती संपादन करू शकतो. सगळे एकट्यासाठीच कमवलंय, कसली कीर्ती आहे? त्याला कीर्ती म्हणत नाही. तुम्ही स्वतः मोठं होताना किती लोकांना मोठं करताय त्याच्यावर अवलंबून आहे. देहा करता नाना कीर्ती, नाना अथवा नाना अपकीर्ती. देहासाठी तुम्हाला लोक चांगलंही म्हणतील आणि वाईटही म्हणतील. तुम्ही वाईट कर्म केलं तर वाईट म्हणतील.
देहा करता होती जाती अवतार मालिका असेना. या देहधारी माणसासाठी देव नाना प्रकारचे अवतार धारण करतो. देहा करता नाना भ्रम, देहा करता नाना संभ्रम, देहाची उत्तमोत्तम भोगती पदे श्रीराम. या देह आहे म्हणून तर नाना प्रकारचे भ्रम आहे, म्हणजे नाना प्रकारच्या आशंका मनामध्ये आहेत, नाना प्रकारचे संभ्रम, हे करू का ते करू असे आहेत. पण ज्याच्या मनामध्ये विवेक निर्माण झालाय ती माणसं उत्तमोत्तम पद भोगतात. म्हणजे ज्ञानी माणसाला, ज्याला उत्तम व्यवहार करता येतो त्या माणसाला दोन पैसे कसे राखावे ते कळतात ना. बघा, पैसे खर्च करण्यासाठी अक्कल लागत नाही, पैसे सांभाळण्यासाठी अक्कल लागते. खर्च करायला काय अक्कल लागते का? लागत नाही, त्याला काही लागत नाही. हे टाक, त्यांनी ते हातगाड्याच ठेवले असतो, उचल की टाक, उचल की टाक. पूर्वी कसं होतं, किराणा माला दुकानात यादी टाकायची, म्हणजे आपण सगळे आधी घरातले डबे उघडून बघायचं, आता काय आहे, याच्या डब्यात आहे, त्याच्या डब्यात आहे. मग जेवढ्या वस्तू लागेल ना तेवढ्याच वस्तू आपण आणतो, जे गरजेपुरतंच आणतो. आता गरज नसली तरी चांगलं दिसलं की घ्या. आपण घरात ठेवायला जागा कुठे? हे चांगलं दिसते, ते चांगलं दिसते, ते चांगले, म्हणजे हे पण काढणार नाही, ते ठेवायला जागा नाही. म्हणजे पहिलं आता काढून टाकावेत त्याने डबे, प्लॅस्टिकचे डबे नवीन आणले. पहिले कोणाला तर द्या ना वापरायला, पहिले काढणार नाही आणि नवीन ठेवायला जागा नाही. ठेवा माळ्यावरती, ठेवा कपाटावरती, ठेवा ह्याच्यावरती. मग ते का कपाटावर ठेवायला आणले का तुम्ही, का वापरायला आणले? पण दिसलं नाही. देहा करता सकळ काही, देहे विण काही नाही. आत्माविरे ठाई ठाई नव्हताच जैसा. प्रत्येकाच्या मध्ये आहे परमात्मा, पण तो कधी निघून जातो कळत नाही, होता का नव्हता कळत नाही, कसा आला कळत नाही, कसा जातो कळत नाही. देह परलोकीचे तारू, नाना गुणांचा गुणागुरु, नाना रत्नांचा विचारू, देहाचे ने श्रीराम. या देहासारखं दुसरं काही चांगलं नाही असं म्हणतात. म्हणजे देहा इतकं वाईट नाही हे पण खरं, आणि देहा इतकं चांगलं नाही हे पण खरं. देहाच्या मुळे काय होतं? देह परलोकीचे तारू. या देहामुळेच आपण नराचा होतो नारायण, उत्कट रामदास्य करून. या देहाच्या योगाने नराचा नारायण होणे इतकी ताकद या मनुष्य देहामध्ये आहे. देह परलोकीचे तारू, नाना गुणांचा गुणागुरु. अनेक प्रकारचे गुण तुम्ही संपादन करू शकतात. नाना गुणांचा गुणागुरु, नाना रत्नांचा विचारू, देहाचे ने श्रीराम. हा देह आहे म्हणून नाना प्रकारच्या रत्नांची आपल्याला आवड निर्माण होते. घेण्या इतकी आपल्याला ऐपत नसली तरी पाहण्याला काय हरकत आहे. काही काही वेळा मॉलमध्ये नुसतं फिरून येतो बरं का, हे काय पदार्थ घेत नाही. म्हणलं का नाही, म्हणजे आम्हाला पाहण्याचा आनंद आहे. हे फक्त बघून आले, हां, बघण्यात सुद्धा आनंद आहे की नाही असं थोडं. प्रत्येक वेळा काय घ्यायलाच पाहिजे. आता काही लोक तिथे एसी म्हणून जातात, तो भाग सोडून त्यामुळे दुपारची 12 ते 2ची वेळ फिरून आले. देह परलोकीचे तारू, नाना गुणांचा गुणागुरु, नाना रत्नांचा विचारू, देहाचे ने श्रीराम. देहाचे नि गायन कळा, देहाचे नि संगीत कळा, देहाचे नि अंतर कळा, ठाई पडे श्रीराम. देहाचे नि गायन कळा. हा देह आहे म्हणून गायन कला आपल्याला शिकता येते. उत्तम प्रकारचे गायक तयार होतात. देहाचे नि गायन कळा, देहाचे नि संगीत कळा. देहाच्यामुळे नाना प्रकारचे संगीत आहेत, वाद्याचे अनेक प्रकार आहेत, ते शिकता येतात. या देहामुळेच आपल्याला अंतरकळा कळते. म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काय चाललंय. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो दुसऱ्या भाषेत, म्हणजे इतकं अवघड सांगत होतो अंतरकळा नामक. लोकांची मनं ओळखता येईल. देहाचे नि अंतरकळा ठाई पडे. देहाच्यामुळे अंतरकळा कळते, म्हणजे आपल्याला माणसं ओळखण्याची कला आपल्याला प्राप्त होते. देह ब्रह्मांडाचे फळ, देह दुर्लभची केवळ.
पर्या देहास निवळ उमजवावे श्रीराम. देह म्हणजे या ब्रह्मांडातलं फळ आहे असं समजा. झाडाला फळं लागतात ना, ते ब्रह्मांडालाही फळ लागले होते. देह ब्रह्मांडाचे फळ. देह दुर्लभची केवळ. देह म्हणजे मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. देह नाही का 184 देहच आहेत ना, पण हा देह दुर्लभ आहे. म्हणजे देह दुर्लभ आहे असं नाही, हा देह दुर्लभ म्हणजे मनुष्य देह दुर्लभ आहे. परी या देहास निवळ उमजवावे. पण ह्या देहाला आपल्याला नीट समजून सांगावं लागतं. अरे बाबा, हा कल्याणासाठी दिलेला देह आहे, भगवंताच्या प्राप्तीसाठी दिलेला देह आहे. ते समजावं लागतं, उमजवावं लागतं. देहा करता लहान थोर करती आपला रे व्यापार. त्याही मध्ये लहान थोर किती एक श्रीराम. या देहासाठी अनेक प्रकारचे उद्योग करतात. जे जे देह धरून आले ते ते काही करून गेले. हरिभजने पावन झाले किती एक श्रीराम. ज्यांनी ज्यांनी देह धारण केला त्यांनी काही काही केलं. म्हणजे कोणी प्रपंचच केला, कोणी परमार्थ केला, कोणी प्रपंच आणि परमार्थ दोन्ही केला. आणि हरिभजनाने उद्धरून गेले. हरिभजने पावन झाले किती एक श्रीनाम. अष्टदा प्रकृतीचे मूळ संकल्प रूपची केवळ. नाना संकल्पे देहफळ घेऊन आले श्रीनाम. ह्या अष्टदा प्रकृतीचं मूळ कशात आहे? म्हणजे अष्टदा प्रकृती म्हणजे हा देह, पंचमहाभूत आणि ते गुण. ह्या अष्टदा प्रकृतीचा देह आपल्याला मिळाला, त्याचं कारण काय? अष्टधा प्रकृतीचे मूळ संकल्प रूपची केवळ. नाना संकल्पे देहफळ घेऊन आले श्रीराम. संकल्प आहे. काय संकल्प आहे? 7 जन्म हाच पती मिळू दे. म्हणजे आता जावं लागेल पुन्हा तो जन्माला. म्हणले तसं म्हणले नव्हते मी. जर मला पुन्हा देह मिळणार असेल तर पुन्हा पुन्हा नको. ह्या बस म्हणले की बसतोय, उठ म्हणले की उठतोय, बरे म्हटले. आपल्याला पुन्हा नवीन कुठे शोधत बसतात काय का? संकल्प आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की काहीतरी करावं जीवनामध्ये. सगळ्या काही इच्छा पूर्ण होतात असं काही इच्छा मनाच्या माणसा. म्हणजे काय म्हटलंय? जन्म घेणे लागे वासनेच्यासाठी. आपली जी वासना शिल्लक राहिलेली असते ना, त्याच्यासाठी जन्म घ्यावा लागतो. म्हणून सगळ्या वासनेतनं बाहेर पडायचं आहे आपल्याला. जे जे देह धरून आले ते ते काही करून गेले. अष्टदा प्रकृतीचे मूळ संकल्प रूपची केवळ. नाना संकल्पे देहफळ घेऊन आले श्रीराम. हरिसंकल्पमुळे होता तोची फळिया पहावा आता. नाना देहांतरी तत्वदा शोधिताकडे श्रीराम. हा आपल्या काही इच्छा राहिल्या म्हणून आपण जन्माला आलो. पण मुळात अष्टदा प्रकृतीचा देह कसा निर्माण झाला याचा जर खोल विचार केला तर याच्या मागे हरिसंकल्प आहे भगवंताचा. काय संकल्प आहे? पहिला संकल्प भगवंताचा की एकोहम बहुश्याम. मला एकटेपणाचा कंटाळा आला म्हणून हे विश्व निर्माण केले. हा पहिला हरिसंकल्प. दुसरा, आपण जन्माला आल्यानंतर पापही केलं, पुण्य केलं, ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्माला येतो. काही इच्छा शिल्लक राहिल्या परत येतोय, काही भोग शिल्लक राहिले परत येतोय. हरिसंकल्प मुळे होता तोची फळी पहावा आता. नाना देहांतरित तुझा शोधिताकडे श्रीराम. नाना देहाचा शोध घेतल्यानंतर कळतं मूळ आहे परमात्म्याचा संकल्प. नंतर आपल्या इच्छा आकांक्षा आहे. वेलाचे मुळी बीज बिजूक रूप वेली समजा. पुढे फळामध्ये बीज मुळीच्या अंशे श्रीराम. जसं वेलामध्ये मूळ काय आहे? बीज आहे. वेलाचे मुळी बीज ते कसं आहे? उदक रूपची समज. वेलीवरे पुढे पुढे फळामध्ये बीज मुळीच्या अंशे. त्याला पाणी घालतो, मग ते तरारून वरती येतं आणि मग मोठं मोठं झाड होऊन जातं. मुळाकरता फळे येते, फळाकरता मूळ होते, येणे करता होत जाते भूमंडळ श्रीराम. मुळाकरता फळ येते, त्यातनं पुन्हा नाना म्हणजे धान्य आता आलं, ते धान्य पुन्हा पेरलं तर पुन्हा येत आहे. काही लोक पेरण्यासाठी शिल्लक ठेवतात पुन्हा पुन्हा. आता हे समजा पुन्हा पुन्हा येणं नको आहे बाबा. म्हणलं मग काय करावं? बीजे भाजून केलेली आहे ज्वारी. पुन्हा पुन्हा करण्यापेक्षा म्हणले ती भाजून आणली, त्याच्या लाह्या केल्या. आता पुन्हा ते पुन्हा पेरलं तर येईल का? येणार नाही. तसं आपल्या सगळ्या वासना जळून गेल्या की मग पुन्हा जन्म कुठला आहे?
मुळा करता फळे ते फळा करता मुळवते येणे हे करता होत जाते होऊन डळे श्रीराम असो काही एक करणे कसे घडे देहावणे देह सार्थकी लावणे म्हणजे वडे काही कासानं चांगलं कर्म असो का वाईट कर्म असो देहाशिवाय कसं घडे मग हा जो देह आहे तो सार्थकी लावला पाहिजे देह सार्थकी लावणे म्हणजे बरे आत्म्याकरता देह झाला देहाकरता आत्मा तगला उभय योगे उदंड चालला कार्यभाग असलेला नुसत्या आत्म्याला काही करता येत नाही त्याला देहाला माध्यम लागतं नुसता आत्मा काय करू शकत नाही बघा ते कावळ्याला ठेवतो का नाही घास तो आत्मा गेलाय त्याला काही खाता येतं का त्याला खाता येत नाही मग तो त्या कावळ्याच्या देहाचा आश्रय घेऊन करतो म्हणजे नुसता आत्मा काही करू शकत नाही त्याला देहाची आवश्यकता आहे आणि नुसता देह काही करू शकत नाही त्याला आत्म्याची आवश्यकता आहे आत्म्याकरता देह झाला देहाकरता आत्मा तगला उभय योगे उदंड चालला कार्यभाग असलेला चोरून गुप्त रुपये करावे ते आत्मयास होते ठावे कर्तृत्व याचे स्वभावे सकळ काय हे श्रीराम चोरून जरी खाल्लं ना तरी त्या आत्म्याला कळतंय ना बाकीच्यांना नाही कळलं पण आत्म्याला कळलं का नाही म्हणजे वाटताना 2 दाणे तोंडात टाकायचे कळतंय का नाही अरे ते तुला प्रसाद वाटायला दिलाय का तोंडात टाकायला दिलाय कळतं त्याला कळतं का नाही चोरून गुप्त रूपे करावे ते आत्मयास होते ठावे पिठलं भाकरी ते करताना थोडं पिठल्याचं तोंडात टाकलं अरे बाबा तुला पुड्या करायला बसवलंय का पिठलं चांगलं झालंय का तिखट झालंय बघायला बसवलंय तो बघतोय चोरून गुप्त रूपे करावे ते आत्मयास होते ठावे कर्तृत्व याचे स्वभावे सकळ काही श्रीराम देहामध्ये आत्मा असतो देह पूजिता आत्मा तोषतो देह पडता आत्मा क्षोभतो प्रत्यक्षात श्रीराम देहामध्ये आत्मा आहे कुणाला चांगलं म्हटलं तर त्याला बरं वाटलंय कुणाला वाईट म्हटलं तर त्याला राग येतोय देहामध्ये आत्मा असतो देह पूजिता आत्मा तोषतो देह पीडिता आत्मा क्षोभतो प्रत्यक्षात श्रीराम देहा वेगळी पूजा पावेना देहावी न पूजा पावेना जनी जनार्दन म्हणून जना संतुष्ट करावे श्रीराम देहा वेगळी पूजा पावेना आपल्याला देह नाही तर आपण देवाची पूजा का करणार देह आहे म्हणून देवाची पूजा करतोय देहा वेगळी पूजा पावेना देहावीण पूजा पावेना देह आहे म्हणून तर पूजा करतोय तर त्याला उपयोग आहे त्याचा म्हणून जनी जनार्दन म्हणून जना संतुष्ट करावे म्हणून सगळ्यांची मन प्रसन्न करावे का त्या प्रत्येकामध्ये परमात्मा आहे ते सत्याच्या कथेत आपण ऐकतो शेवटची कथा आहे अंगध्वज राजाची त्याचं ते सगळं राज्य गेलं म्हणतो अरे मी त्या सत्याच्या प्रसादात त्याग केला म्हणून असं झालं असेल कदाचित त्या लहान मुलांच्या श्रद्धेला धक्का पोचला म्हणून असं असेल ना मन खातं होतं त्याचं ती मुलं इतकी प्रेमाने देत होती मी त्यांना नाही म्हटलं म्हणजे त्यांच्या प्रेमाचा मी अवहेर केला त्यामुळे तर मला ही शिक्षा देवाने दिली नसेल म्हणून जनी जनार्दन म्हणून जना संतुष्ट करावे श्रीराम उदंड प्रकटला विचार धर्मस्थापना तदनंतर तेथे पूजेस अधिकार पुण्यश्री श्रीराम उदंड प्रकट अशा प्रकारे अनेक प्रकारचे चांगले विचार ज्या वेळेला एकत्र येतात कुठं त्या व्यक्तीमध्ये काय म्हणतात उदंड प्रकटला विचार धर्मस्थापना त्यानंतर मग त्यानंतर तो मनुष्य धर्माची स्थापना करू शकतो इतकं सगळं सारासार विचार येते सगळं जमल्यानं उदंड प्रकटला विचार धर्मस्थापना तदनंतर तेथेच पूजेस अधिकार पुण्य शरीरी अशा या पुण्यवान शरीरात मग त्याला अधिकार आहे तेथेच पूजेस अधिकार पुण्यशरीरी श्रीराम त्या पुण्य शरीराची पूजा स्वीकारण्याचा अधिकार त्याला प्राप्त होतो ज्याने हे सगळं केलंय उदंड प्रकटला विचार धर्मस्थापना तदनंतर तेथेच पूजेस अधिकार पुण्यशरीरी श्रीराम सगळं भजन करू येते तरी मूर्खपणा लागले अंगी लागते गाढवात पूजा करते काय त्याला श्रीराम म्हणजे सगळ्यात देव आहे
म्हणून यांनी गाढवाचीच पूजा करायला सुरुवात केली. अरे सगळ्यात देव आहे खरं, पण त्याला जे आवश्यक आहे ते तू दे. प्रत्येक जीव आहे, त्यात प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. त्याला ज्याला जे आवडतं ते त्याला द्यावं. भगवंताला प्रेम आवडतं, भगवंताला प्रेम द्यावं. त्या जनावराला काही खायला आवडत असेल काही ते त्याला द्या ना. ज्याला जे आवडतं ते द्या. गाढवाशी पूजिता का कळते काय त्याला श्रीराम. पूज्य पूजेचा अधिकार रोगेस तो स्वावे तर दुखो नये कोणाच्या अंतर म्हणजे बरे श्रीराम. म्हणजे पूजेचा अधिकार म्हणजे सर्वगुण संपन्न ज्ञानी माणसाला पूजेचा अधिकार आहे, म्हणजे त्याची पूजा करावी. मग त्याची पूजा करावी म्हणून बाकीचे जे लोक अंगावर ओरडा होता गुरुजींचं करतो तसं करू नये. सगळ्यांशी चांगलं बोलावं. हा बघा काय म्हणताय. पूज्य पूजेचा अधिकार उगेचे तोषवावे इतर दुखू नये कोणाच्या अंतर म्हणजे बरे. सकळ जगदांतरीचा देव शोभता राहावया कोठे ठाव. जगा वेगळा जना सुभाव आणिक नाही श्रीराम. जगामध्ये राहायचंय ना, पाण्यामध्ये राहून माशाची वैर करून काय करणार. तसं जगामध्ये राहायचं तर सगळ्या लोकांना सांभाळूनच राहायला पाहिजे. जगदांतरीचा देव क्षोभला. शोभता राहावया कोठे ठाव. सगळेच जण रागवले म्हणजे एकट्याचं काय चालणार आहे. सकाळी जगदांतरीचा देव क्षोभाता राहावया कोठे ठाव. जगा वेगळा जनास उपाव आणिक नाही श्रीराम. सगळ्याला सांभाळून घेऊन पुढे जायला पाहिजे. परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काय सांगावे कोण, परंतु अध्यात्म अनंत श्रवण होता म्हणजे भगवंताचे अनंत गुण आहेत. कसे सामान्य माणसाला कळणार. त्याच्यासाठी कथा कीर्तन पुराण श्रवण करायला पाहिजे. परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे श्रीराम. अध्यात्म ग्रंथ श्रवण केले तर भगवंताचे अनेक गुण आपल्याला कळतात. किती श्रीदास बोधे कृषी श्रमादे देह दुर्लभ निर्गुण नाम समाज चतुर्थ. श्रीराम समर्थ श्रीराम. झाले साधनाचे फळ संसार झाला सवळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरे बिंबले श्रीराम. हिशेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वाचा. तात देवता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखले ते जागृती सोडाले. सहजचे अनुराग्य झाले बोलताने श्रीरामा. ऐसे विवेके जाणावे प्रत्येक गुणेच जाणावे. जन्मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे सामान्य कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची योजने पोहादास बोलते. वीर दशवंशे समाजवादके पावे सावकाश. वेळता विशेष फळो येते श्रीराम. कळो लागे श्रीराम ग्रंथाचे करत संस्थानाचे काय पाहिजे येथे प्रत्येक प्रत्येक भाव देह तो पाठवताचे कपडा आणि कोणती काठ मनुष्याचे कशा शब्द बनायचे विषयाचे आणि कोणते बोलण्याचे काही आहे. सकाळ देहाचा लढा केला तर समजा उडाला तिथे किती श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आरती आता लाईट महाराजांच्या फोटोजवळचा आता फोटोजवळचा लाईट लाव. हा राहू उभी कस्तुरी गुंतले आरती
सद्गुरु गजानन पुंडलिक वरदा जय जय रघुवीर।